हो सुनबाईची काही मांडू राहिलं का तू? नाही. बाहेर का झोपला? जवळ नको येऊ हं तू. हो काय? जाऊ दे ना मला सोड. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळे जण झोपलेले असतात, तर अण्णा दांडकं घेऊन गपचूप घरात येतात आणि राजाला हळूहळू उठवण्याचा प्रयत्न करत असतात. तर मग तेव्हा राजा डचकून उठतो. त्याचा आवाज ऐकून यशोधन देखील जागा होतो. मग आता अण्णा राजाला हळू आवाजात विचारू लागतात की सुनबाईशी काही भांडू राहिला का तू? तर मग तेव्हा राजा म्हणतो नाही. मग आता अण्णा हे धनराजला अवनीच्या रूममध्ये झोपायला पाठवतात. तर मग आता अवनी आवाज करू लागते की जवळ येऊ नको. आणि मग तेव्हा धनराज बोलतो अहो असं काय करताय? तर मग अवनी परत म्हणू लागते की लांब राहा तू, मला सोड ना तू. तर मग आता अण्णा हे ऐकून तोंडाला हात लावतात आणि म्हणू लागतात की मिटलं माझ्या सुनबाईचं आणि राजामधलं भांडण अखेर. तर मग तेव्हा यशोधनला तर खूप टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो मला वाटते की नक्कीच अवनीच्या रूममध्ये राजा गेला असेल ना, तेव्हा काहीतरी कीटक वगैरे आला असेल आणि ते बघून कदाचित ती म्हणत असेल लांब राहा. आणि जेव्हा ती मला सोड ना असं म्हणते तेव्हा बहुतेक राजा तिला कीटक तिच्या हातात देत असेल. तेव्हा मग ती घाबरून त्याला सांगत असेल की मला सोडून दे. तर हे झालं माझं मत. तुमचं मत काय आहे या भागावरती आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.